नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एन-डी-ए ऑफिसरची सॅलरी, लाईफस्टाईल, रिॲलिटी याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. खूप स्टुडंट्स एन-डी-एकडे आकर्षित होतात कारण त्या युनिफॉर्ममुळे. परंतु डिसिजन घेण्याआधी रिॲलिटी समजून घेत नाही. सगळ्यात आधी सॅलरीबद्दल बोलूया. एन-डी-ए क्लिअर केल्यानंतर ट्रेनिंग कंप्लीट झाल्यावर तुम्ही लेफ्टनंट म्हणून कमिशन होतात. लेफ्टनंटची बेसिक सॅलरी अराउंड 56,000 पर मंथ आहे. याशिवाय डी-ए, एच-आर-ए, फील्ड अलाउन्स, टी-ए इतर अलाउन्सेस त्याला मिळतात. रफली पाहिलं तर स्टार्टिंग इन हँड सॅलरी 60 to 70,000 पर मंथ असू शकते. पोस्टिंग आणि एरियानुसार ती अजून वाढते. आता लाईफस्टाईलबद्दल आपण बोलणार आहोत. आर्मी ऑफिसरची लाईफ ही डिसिप्लिन असते. डेली रुटीन फिक्स असतं. फिजिकल फिटनेस कंपल्सरी असतं. गव्हर्नमेंट अकोमोडेशन, मेडिकल फॅसिलिटीज, त्यानंतर कॅन्टीनची फॅसिलिटीज, फॅमिली सिक्युरिटी, रिस्पेक्ट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. पण आता रिॲलिटी आहे का? एन-डी-ए म्हणजे इझी लाईफ नाही आहे. 24/7 ड्युटी असते. फेस्टिवल्स, हॉलिडेज, फॅमिली टाईम या ठिकाणी मिस होतो. फील्ड पोस्टिंग, टफ ट्रेनिंग, रिस्क, रिस्पॉन्सिबिलिटी जास्त असते. ऑर्डर्स तुम्हाला फॉलो करावेच लागतात. नेशन फर्स्ट माइंडसेट तुम्हाला ठेवावा लागतो. एन-डी-ए ऑफिसर म्हणजेच पॉवर नाही, तो रिस्पॉन्सिबल आहे. सोल्जरचं लाईफ तुमच्यावरती डिपेंड असतं, म्हणजे ऑफिसरवरती डिपेंड असतं. प्रमोशन सिस्टीम मेरिटनुसार चालते. सर्व्हिस बेस असते. टाईम घेतं. ग्रोथ स्टेबल आहे. रिक्रुटमेंट नंतर पेन्शन, रिस्पेक्ट लाईफ टाईम मिळत असतं. जर तुम्हाला कम्फर्टेबल फिक्स ऑफिस अवर लक्झरी लाईफस्टाईल पाहिजे असेल तर एन-डी तुमच्यासाठी नाही. जर तुम्हाला चॅलेंजिंग, डिसिप्लिन, लीडरशिप आणि देशसेवेसाठी काहीतरी करायचं असेल तर एन-डी-ए तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. पॅरेंट्सनी सुद्धा रिॲलिटी समजून घ्यावी. हा करिअर पैसा बनवण्यासाठी नाही किंवा हे करिअर पर्पजसाठी आहे. जर तुम्ही एन-डी-ए आणि एन-डी-ए फाउंडेशनसाठी सिरियस असाल तर व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये जा. तिथे आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आमच्याशी संपर्क साधा. आम्ही एन-डी-एसाठी राईट गाईडन्स आणि प्रॉपर प्रिपरेशन करून घेऊ. व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद.